वांग्याचे बोगस रोप विकणाऱ्या रोपवाटिका बंद करा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आम आदमी पार्टीची मागणी. जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रोपवाटिका सुरू असून या रोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस वांग्याचं बियाणं दिलं जात असल्याची तक्रार आम आदमी पार्टीच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. जालना शहरातील निधोना परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वांग्याचे रोपे देण्यात आलेत. मात्र कंपनीच्या रोपाला चक्क रानवांगे आले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी केला आहे. त्यामुळे ही रोपवाटिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ही मागणी करण्यात आली आहे. सदरील रोपवाटिका बंद न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. आमचं तक्रार अशी आहे की जालना हे बियाणं व रोपे यासाठी एकदम प्रसिद्ध आहे आणि याच प्रसिद्ध असलेल्या जालन्यामध्ये जे रोपवाटिका आहेत, आपल्या जालन्यात अशा काही रोपवाटिका आहेत की त्यांची कागदोपत्री कुठेही नोंद नाही. ते फक्त शेतकऱ्याला फसवण्यासाठीच आपले थोडंसं शिवडोबा करतात आणि त्यालाच रोपवाटिका नाव देतात आणि शेतकऱ्याला फसवणूक करतात. अशीच फसवणूक आमच्या निधोना रोडवरील एका शाळेच्या बाजूला एक धनश्री रोपवाटिका म्हणून आहे. तेथील मालकाने मागच्या वर्षी एका जणाला वांग्याचं रोप दिलं होतं. तिथे वांगे 7-8 फूट वाढले होते आणि त्याला एका जणाचा भरोसा बसल्यामुळे यावर्षी कमीत कमी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी 1.5 ते 2 लाख रोपं घेतलेत. आता 1.5 ते 2 लाख रुपये, एक रोपाची किंमत 50 रुपये सांगतायत. तर त्या आणि ते जे वांग्याचे रोपं त्यांना एक म्हणून दिलेत, त्यांना वांग्याचे रोपं दिलेत, गौरव शिडची दिलेत म्हणून दिलेत आणि ते निघले ॲक्च्युली रानवांगं. कारण की त्या जे वांग्याचं जे बी घेतलं, त्या नर्सरीवाल्याने बी घेतलं, त्या बीच्या पॅकेटवर वांग्याचा कलर निळा आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही फोटोत बघू शकता, व्हिडिओमध्ये बघू शकता की ते वांगं आहे ना रानवांगं आहे. म्हणजे ते वांगं आहे का टरबूज ते समजत नाही. आता शेतकऱ्याचं असे नुकसान झालं आहे की शेत एक तर अगोदर पावसामुळे दुष्काळ आहे आणि दुष्काळ पडल्यामुळं एक तर माला निघाणे आणि ते मालाला जे वांगे आले ते वांगे 50 रुपये कॅरेटनं कोणी मार्केटमध्ये घेत नाही. हे असे नुकसान शेतकऱ्यात फसवणूक झालेली आहे. तर आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की बाबा ही जी धनश्री रोपवाटिकावाल्याने जी ह्या 4-5 शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, यांना एकरी 2-2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा आम आदमी पार्टी जालना तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यात रोपवाटिका समोर किंवा त्या वांग्याच्या शेतामध्ये आगळं वेगळं लक्षवेधी आंदोलन करले त्यांना अशी आमची मागणी आहे. काय नाव तुमचं? सुभाष बोर्डे, आम आदमी पार्टी जालना तालुका अध्यक्ष. आमच्यासोबत आहे आमचे मित्र भीमा शिंदे.